साहित्य रसिकांच्या मनात घर करणारे व ज्या साहित्य मेळ्याची वाट पाहिली जाते असे संमेलन रविवारी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे। साहित्य संमेलन राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे। भारतमाता ज्ञानपीठ आयोजित 43व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस असणार आहेत, अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली। 9 फेब्रुवारीला 43वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे। सकाळी 9:30 वाजता अवधूत कुंभार मुख्याधिकारी ग्रामपंचायत कवटे महांकाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात होणार आहे। कवी आनंद हरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे। त्यामध्ये अनेक कवी सहभागी होणार आहेत। दुसरे सत्र दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे। त्याचे उद्घाटन अध्यक्ष आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर ओम प्रकाश शेटे करणार आहेत। आमदार डॉक्टर विश्वजित कदम कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे प्रमुख पाहुणे आहेत। स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील आहेत। तिसऱ्या सत्रात रात्री 8:30 वाजता कथाकथन व संमेलन समारोप होणार आहे। प्रमुख पाहुणे प्राध्यापक सिद्धेश्वर सपकाळ असून प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड, नागू विरकर, जयवंत आवटे यांचे कथाकथन आहे। प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु ल देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड व श्रीमती शकुंतला अण्णा होलमाने व आदर्श शिक्षक पुरस्कार संपत शेळके यांना व ज्ञानोबा बापू काळे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार डॉक्टर मुरहरी केळे यांना व हौसाबाई ज्ञानोबा काळे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर श्रुती वडगबाळकर व साहित्यिक द का हसमणीस उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांना देण्यात येणार आहे। साहित्यिक सुनील दबडे यांच्या बनकी व बिरमुट कथासंग्रह व साहित्यिक रमेश गायकवाड यांच्या पर्यावरणाचा छोटा रक्षक एकांकिका संग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे। डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे, हर्षवर्धन मेटकरी यांच्यासह साहित्य सेवक संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देत आहेत। रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।